Namaskar. In the last two videos, we have studied what is meant by balanced chemical equation and needs of balanced chemical equation. A chemical equation is said to be balanced chemical equation if the number of atoms of each element is same on two sides, that is the reactant side and product side of the equation. जर रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूची संख्या समान असेल तर त्या समीकरणाला संतुलित रासायनिक समीकरण म्हणतात. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. आपला पुढचा पॉइंट आहे रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. In this video we will study steps in balancing chemical equation, how chemical equation is balanced step by step. A chemical equation is balanced step by step, and for balancing a chemical equation a trial and error method is used. या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण टप्प्याटप्प्याने कसं संतुलित करतात हे पाहणार आहोत. रासायनिक समीकरण संतुलित करण्यासाठी ट्रायल अँड इरर म्हणजेच प्रयत्न प्रमाद पद्धती वापरतात. याला मराठीमध्ये प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात. ट्रायल अँड इरर मेथड is a fundamental method of problem solving. In this method, a problem is solved or final success is achieved by trying again and again. म्हणजे ही जी पद्धत आहे प्रयत्न प्रमाद पद्धती ही एक समस्या सोडवण्याची एक मूलभूत पद्धत आहे. या पद्धतीमध्ये एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा अंतिम यश मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले जातात. फॉर एक्झाम्पल, इन बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन वी ट्राय अगेन अँड अगेन टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन. आपण रासायनिक समीकरण संतुलित करत असताना पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. वी बॅलन्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट वन बाय वन इन डिफरंट स्टेप. आपण रासायनिक समीकरण संतुलित करत असताना त्या रासायनिक समीकरणातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूचं एकानंतर एक या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संतुलन करत असतो. अँड फायनली वी गेट अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आणि शेवटी आपल्याला एक संतुलित रासायनिक समीकरण मिळतं. सो इन दिस व्हिडिओ वी विल स्टडी the steps of balancing a chemical equation. In this video we will study only the steps in balancing a chemical equation, not the example of balancing a chemical equation. या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या फक्त पायऱ्या पाहणार आहोत. कुठल्या पायऱ्यामध्ये काय करतात हे पाहणार आहोत. त्याची उदाहरणं पाहणार नाहोत. त्याची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो केमिकल इक्वेशन इज बॅलन्स्ड इन 5 स्टेप्स. देर आर 5 स्टेप्स फॉर बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या 5 पायऱ्या आहेत. नाउ वी विल स्टडी इन विच स्टेप व्हॉट विल वी डू. आता आपण कुठल्या पायरीमध्ये काय करतात ते पाहू. So first step, write the chemical equation from the given chemical reaction or from the given word equation. However, if a direct chemical equation is given, then rewrite it as it is. Write the chemical equation from the given chemical reaction or from the given word equation
However, if the direct chemical equation is given, then rewrite it as it is. Means in this step, if a chemical reaction is given or word equation of any reaction is given, then first write the chemical equation of that chemical reaction or word equation by using molecular formula of reactants and products. Or if the direct chemical equation is given, then rewrite it as it is. म्हणजेच या पहिल्या पायरीमध्ये आपल्याला जी रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे किंवा रासायनिक अभिक्रियेचं जे शाब्दिक समीकरण दिलेलं आहे त्या रासायनिक अभिक्रियेचं किंवा शाब्दिक समीकरणाचं रासायनिक समीकरण लिहायचं. त्या अभिक्रियेमध्ये असणाऱ्या अभिक्रियाकारकाचे आणि उत्पादितांच्या रेणुसूत्रांचा उपयोग करून रासायनिक समीकरण लिहायचं. किंवा जर तुम्हाला डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्षच एखादं रासायनिक समीकरण दिलं असेल संतुलित करण्यासाठी, तर ते दिलेलं रासायनिक समीकरण आहे तसंच परत लिहायचं आहे. तरी पहिली स्टेप आहे. फॉर एक्झाम्पल, इफ अ रिॲक्शन बिटवीन सोडियम हायड्रॉक्साईड अँड सल्फ्युरिक ॲसिड, when aqueous solution of sodium hydroxide and aqueous solution of sulfuric acid react with each other, then aqueous solution of sodium sulfate and water are formed. If this chemical reaction is given, or if the word equation of the same reaction is given. The word equation means the representation of chemical reaction by using or in the form of word. Representation of chemical reaction in the form of word is called word equation. समजा तुम्हाला एक रासायनिक अभिक्रिया दिली, उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक आम्ल यांच्यातील अभिक्रिया. सल्फ्युरिक आम्ल आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांच्या जलीय द्रावणात अभिक्रिया झाली असता सोडियम सल्फेटचं जलीय द्रावण आणि पाणी तयार होतं. अशी रासायनिक अभिक्रिया दिली असेल किंवा या रासायनिक अभिक्रियेचं शाब्दिक समीकरण दिलं असेल. आता शाब्दिक समीकरण, या रासायनिक अभिक्रियेचं शाब्दिक समीकरण कसं लिहिता येईल? फॉर एक्झाम्पल, रिॲक्टंट सोडियम हायड्रॉक्साईड react with sulfuric acid and form sodium sulfate and water. It is a word equation of the reaction between sodium hydroxide and sulfuric acid. If such word equation is given or a chemical reaction is given, then first write the chemical equation of that reaction by using molecular formula of reactants and products. जर आपलं असं एखादं शाब्दिक समीकरण दिलं असेल किंवा शाब्दिक समीकरणाची रासायनिक अभिक्रिया दिली असेल, तर त्या रासायनिक अभिक्रियेचं किंवा शाब्दिक समीकरणाचं आपल्याला या ठिकाणी रासायनिक समीकरण लिहायचं आहे. So reactant, there are two reactants and two products. First reactant sodium hydroxide, its formula is NaOH. Then second reactant sulfuric acid, its formula H2SO4, and form sodium sulfate, formula Na2SO4 plus water. Hence, first write the chemical equation from given chemical reaction or given word equation. तर याप्रमाणे आपल्याला जी रासायनिक अभिक्रिया दिली असेल किंवा शाब्दिक समीकरण दिलं असेल तर त्याचं प्रथम रासायनिक समीकरण लिहायचं. and if a direct equation is given, then rewrite it as it is. जर तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिलं असेल तर ते आहे तसंच परत लिहायचं आहे. सो इट इज द फर्स्ट स्टेप. देन स्टेप 2,
To check whether the given equation is balanced or not, compare the number of atoms of each element on two sides of equation. To check whether the given equation is balanced or not, compare the number of atoms of each element on two sides, that is reactant side and product side of equation. म्हणजेच दिलेलं रासायनिक समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी, हे तपासण्यासाठी या समीकरणातील प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूच्या संख्येची तुलना करायची. म्हणजेच प्रत्येक मूलद्रव्याचे अभिक्रियाकारकामध्ये किती अणू आहेत आणि उत्पादितामध्ये किती अणू आहेत हे पाहायचं. प्रत्येक मूलद्रव्याचे अणू अभिक्रियाकारकामध्ये किती आहेत आणि उत्पादितामध्ये किती आहेत हे पाहायचं, याची तुलना करायची. यावरून दिलेलं रासायनिक समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे समजेल. इफ द ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट आर सेम ऑन both the side of equation, then equation is balanced. And if number of atoms of each element is not same on two side of equation, then equation is unbalanced. So for this we count the number of atoms of each element on reactant side and product side, and then write the numbers in a table. There is a table. In this table there are two main columns. In the first column we will write the symbols of element involved in the chemical reaction, and in second column there are two subcolumns. In the first subcolumn we will write number of atoms of elements mentioned here on the reactant side, and in second subcolumn we will write number of atoms of the element mentioned here on product side. आपण या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूची संख्या अभिक्रियाकारकाच्या बाजूला आणि उत्पादिताच्या बाजूला किती आहे ते मोजणार आहोत, आणि ती मोजलेली संख्या या सारणीच्या रूपात मांडणार आहोत. या सारणीमध्ये दोन कॉलम आहेत, मेन दोन कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये या रासायनिक अभिक्रियेत जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या इथं आपण संज्ञा लिहिणार आहोत, आणि दुसऱ्या कॉलममध्ये परत दोन सब कॉलम आहेत. पहिल्या सब कॉलममध्ये आपण इथं ज्या मूलद्रव्याची संज्ञा लिहिली त्या मूलद्रव्याचे अभिक्रियाकारकाच्या बाजूला किती अणू आहेत ती संख्या आपण लिहिणार आहोत. तर दुसऱ्या सब कॉलममध्ये इथं जे मूलद्रव्य लिहिलेलं आहे त्या मूलद्रव्याचे उत्पादिताच्या बाजूला असणाऱ्या अणूची संख्या इथं आपण लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल वी चेक वेदर गिवन इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. फॉर दिस we compare the number of atoms of each element on two sides. So first the first element in this equation is sodium. So write the symbol of sodium. Then number of sodium atoms on reactant side. So on reactant side there is only one sodium atom in NaOH. Then on product side there are two sodium atom on product side there are two sodium atom in sodium sulfate. अभिक्रियाकारकामध्ये सोडियमचा एकच अणू आहे, तर उत्पादितामध्ये सोडियमचे दोन अणू आहेत. देन सेकंड एलिमेंट ऑक्सिजन. देन नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स ऑन द रिॲक्टंट साइड इज 5, 1 in NaOH and 4 in sulfuric acid. Hence there are 5 oxygen atoms on the reactant side. On product side there are 5 oxygen atoms, 4 in sodium sulfate and 1 in water. The next element is hydrogen. So on the reactant side there are 3 hydrogen atoms, while on product side there are 2 hydrogen atoms.
The next element is sulfur. On reactant side there is only one sulfur atom. Similarly, on the product side also there is one sulfur atom. Hence, we write the number of atoms of each element on reactant side and product side in the given equation. दिलेल्या समीकरणामधील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूची संख्या अभिक्रियाकारकामध्ये किती आहे आणि उत्पादितामध्ये किती आहे ते आपण इथं लिहिले. Now if we compare the number of atoms of each element on reactant side and product side, it is clear that the number of oxygen atoms and number of sulfur atoms are equal on reactant side and product side of the equation, but number of sodium atoms and hydrogen atoms are not equal or same on reactant side and product side. Therefore, given chemical equation is unbalanced chemical equation. जर आपण या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या संख्येची तुलना केली तर इथं दिसतं की ऑक्सिजनचे अणू दोन्ही बाजूला सारखे आहेत, त्याचबरोबर सल्फरचे अणू दोन्ही बाजूला सारखे आहेत, परंतु सोडियमचे अणू आणि हायड्रोजनचे अणू अभिक्रियाकारकाच्या बाजूला आणि उत्पादिताच्या बाजूला समान नाहीत, म्हणजेच दिलेलं रासायनिक समीकरण संतुलित नाही. तर याप्रमाणे दिलेलं समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे दुसऱ्या स्टेपमध्ये बघायचं. देन स्टेप थर्ड, if the given chemical equation is not balanced or given chemical equation is unbalanced, then balance it. म्हणजे जर दिलेलं समीकरण संतुलित नसेल तर ते दिलेलं समीकरण संतुलित करायचे. Now while balancing the equation, some points should be remembered. दिलेलं समीकरण संतुलित करताना काही पॉइंट लक्षात ठेवायचे. So first point, while balancing the chemical equation, it should be remembered that the formula of the compound cannot be changed to balance the number of atoms in equation. Instead, apply the suitable factor for suitable formula to balance the atoms in equation. म्हणजेच रासायनिक समीकरण संतुलित करत असताना आपण या दिलेल्या समीकरणातील कुठल्याही संयुगाचं रेणुसूत्र आपण बदलू शकत नाही. दिलेलं रासायनिक समीकरणातील अणूचं संतुलन करण्यासाठी आपण या समीकरणातील कुठल्याही संयुगाचं रेणुसूत्र बदलू शकत नाही. मग अणूचं संतुलन कसं करायचं तर त्याच्याऐवजी विशिष्ट रेणुसूत्रासाठी किंवा योग्य त्या रेणुसूत्रासाठी योग्य तो सहगुणक वापरायचा आहे. म्हणजेच योग्य त्या रेणुसूत्राला योग्य त्या संख्येनं गुणायचं आणि त्याप्रमाणे मूलद्रव्याच्या अणूची संख्या दोन्ही बाजूला समान करून घ्यायची असते. नाव फॉर एक्झाम्पल, इन दिस इक्वेशन there is only one atom of sodium on reactant side while there are two atoms of sodium on product side. Therefore, to make the sodium atoms 2 on reactant side, we cannot change the formula of sodium hydroxide from NaOH to Na2OH. To make the sodium atoms 2 on reactant side, we cannot change the formula of sodium hydroxide from NaOH to Na2OH. म्हणजेच उत्पादितामध्ये सोडियमचे अणू 2 आहेत, अभिक्रियाकारकामध्ये सोडियमचा अणू एकच आहे. त्यामुळं अभिक्रियाकारकामध्ये सोडियमचा अणू 1 आणण्यासाठी आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं जे सूत्र आहे NaOH ते बदलून Na2OH असं लिहू शकत नाही किंवा असं बदलू शकत नाही. मग सोडियम अणूचं संतुलन कसं करायचं? सो टू बॅलन्स द सोडियम ॲटम्स
to balance the sodium atoms in equation, use coefficient 2, use coefficient or factor 2, that is TWO 2 for NaOH. If we use the coefficient 2 for NaOH, then the number of sodium atoms on the reactant side becomes 2. जर आपण या NaOH साठी 2 हा सहगुणक वापरला तर अभिक्रियाकारकाच्या बाजूला सोडियमचे अणू 2 होतात. तर याप्रमाणे रासायनिक समीकरण संतुलित करत असताना अणूचं संतुलन करण्यासाठी कुठल्याही संयुगाचं ऋणसूत्र बदलायचं नाही, तर त्याच्या ऐवजी योग्य त्या सूत्रासाठी योग्य तो सहगुणक वापरायचा आणि रासायनिक समीकरण संतुलित करायचे. हेन्स वी बॅलन्स दिस इक्वेशन स्टेप बाय स्टेप. अशा प्रकारे ही इक्वेशन आपण स्टेप बाय स्टेप बॅलन्स करत जाणार आहोत. ते इक्वेशन कसं बॅलन्स करायचं आहे वगैरे किंवा हे पुढे इक्वेशन कसं बॅलन्स करायचं आहे हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथं फक्त आपण स्टेप पाहत आहोत. देन सेकंड पॉइंट, while balancing the equation, it is convenient to start balancing the chemical equation from a compound which contain maximum number of atoms. While balancing a chemical equation, it is convenient to start balancing an chemical equation from the compounds which contain maximum number of atoms. म्हणजेच रासायनिक समीकरण संतुलनाची सुरुवात अशा संयुगापासून करायची की ज्या संयुगामध्ये जास्तीत जास्त अणू आहेत. ज्या संयुगामध्ये जास्तीत जास्त अणू आहेत अशा संयुगापासून रासायनिक समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात करायची, हा त्याचा अर्थ. नाउ फॉर एक्झाम्पल, in this equation, two compounds, that is sulfuric acid and sodium sulfate, contains maximum number of atoms, that is 7. In sulfuric acid there are 7 atoms, 2 atoms of hydrogen, 1 atom of sulfur and 4 atoms of oxygen. Hence there are total 7 atoms in sulfuric acid. Similarly, in sodium sulfate also there are 7 atoms, 2 atoms of sodium, 1 atom of sulfur and 4 atoms of oxygen. Hence there are 7 atoms in sodium sulfate. Therefore, we will select any one compound of these two compounds. या दोन संयुगापैकी आपण कुठले एक संयुग निवडायचे. समजा आपण हे सोडियम सल्फेट संयुग निवडलं. वी स्टार्ट द बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम सोडियम सल्फेट. या संयुगापासून आपण रासायनिक समीकरण संतुलन करण्याची सुरुवात करायची, कारण याच्यामध्ये जास्त अणू आहेत. परत या संयुगामध्ये कोणत्या मूलद्रव्याचं सुरुवातीला संतुलन करायचं ते पुढे सांगितलं आहे. मोअर इट इज कन्व्हिनियंट to first consider that element in this compound which has unequal number of atoms on two sides of equation. Moreover, it is convenient to first consider that element in this compound which has the unequal number of atoms on the two sides. ज्या संयुगामध्ये जास्त अणू आहेत त्या संयुगापासून आपण रासायनिक समीकरण संतुलन करण्याची सुरुवात करणार आहोत. मग त्या संयुगामध्ये परत ज्या मूलद्रव्याचे अणू समीकरणाच्या दोन्ही बाजूला सारखे नाहीत अशा मूलद्रव्याच्या अणूचं संतुलन करायचं. त्या संयुगामध्ये ज्या मूलद्रव्याच्या अणू दोन्ही बाजूला सारखे नाहीत त्या मूलद्रव्याच्या अणूचं संतुलन करणं या ठिकाणी सोयीस्कर ठरतं. नाउ वी सिलेक्ट द कंपाउंड सोडियम सल्फेट. नाउ इन सोडियम सल्फेट देर आर 3 elements, sodium, sulfur and oxygen. Now number of sodium atoms on reactant side is 1, on the product side
there are two sodium atom. Next element is sulfur in sodium sulfate. So there is one sulfur atom on reactant side and one sulfur atom on the product side. Means sulfur atom is balanced in equation. Next atom or next element is oxygen. Next element in sodium sulfate is oxygen. Number of oxygen atoms on reactant side is 5 and number of oxygen atom on product side is 5. It means oxygen atoms also balanced. In sodium sulfate, sodium atoms are not equal on reactant side and product side. Therefore, we select the sodium atom to balance the equation. या संयुगामध्ये सल्फरचे अणू दोन्ही बाजूला सारखे आहेत, ऑक्सिजनचे अणू दोन्ही बाजूला सारखे आहेत, परंतु सोडियमचे अणू दोन्ही बाजूला सारखे नाहीत. त्यामुळे आपण सोडियम अणूचं संतुलन करायचं आहे सुरुवातीला, ते सोयीस्कर ठरतं. तर या समीकरणाचे संतुलन करण्याची सुरुवात सोडियम अणूपासून करायची. ते कशी करायची वगैरे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याप्रमाणे सेकंड पॉईंट. देन स्टेप 4. In third step we obtain the balanced chemical equation. तिसऱ्या स्टेपमध्ये आपला बॅलन्स्ड इक्वेशन मिळेल. आपण तिसऱ्या स्टेपमध्ये एक एक मूलद्रव्याच्या अणूचं संतुलन करणार आहोत आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशन मिळेल. इन स्टेप 4 राईट डाऊन द फायनल बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन ऑब्टेन्ड इन थर्ड स्टेप. म्हणजेच तिसऱ्या स्टेपमध्ये जे आपला रासायनिक समीकरण मिळाले की जे संतुलित आहे, तर ते संतुलित रासायनिक समीकरण पुन्हा एकदा लिहायचं आहे चौथ्या स्टेपमध्ये. तिसऱ्या स्टेपमध्ये जे आपला संतुलित रासायनिक समीकरण मिळालं आहे ते संतुलित रासायनिक समीकरण पुन्हा एकदा लिहायचं आहे. आता हे जर आपण समीकरण संतुलित करत गेलो तर तिसऱ्या स्टेपमध्ये समीकरण संतुलित होतं आणि संतुलित समीकरण जे मिळेल ते याप्रमाणे असेल. If we balance this chemical equation step by step, we obtain the balanced chemical equation like this: 2NaOH plus H2SO4 Na2SO4 plus 2H2O. So it is the balanced chemical equation of that reaction. या रिॲक्शनचे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असेल. हे आपल्या तिसऱ्या स्टेपमध्ये मिळेल. तर हे जे तिसऱ्या स्टेपमध्ये मिळालेले इक्वेशन आहे तेच परत स्टेप 4 मध्ये लिहायचं. स्टेप 4 राईट डाऊन द फायनल बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन विच इज ऑब्टेन्ड इन स्टेप 3. तिसऱ्या स्टेपमध्ये जे संतुलित समीकरण मिळाले तेच परत स्टेप 4मध्ये लिहायचं आहे. देन स्टेप 5 टू मेक अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह मेन्शन द फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल्स अलॉंग विथ फॉर्म्युले ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट. टू मेक balanced chemical equation more informative, mention the physical states of reactants and products with the help of symbols along with the formula of reactants and products. म्हणजे हे जे चौथ्या स्टेपमध्ये आपण समीकरण लिहिलेलं आहे संतुलित, तर ते समीकरण आणखीन माहितीपूर्ण होण्यासाठी या रासायनिक समीकरणामध्ये अभिक्रियाकारकाच्या आणि उत्पादितांच्या सूत्राबरोबरच त्यांच्या भौतिक अवस्थाही लिहायच्यात आणि ह्या भौतिक अवस्था दाखवण्यासाठी विशिष्ट सिम्बॉलचा वापर करायचा आहे. द सिम्बॉल्स विच आर यूज्ड फॉर फिजिकल स्टेट्स हॅव स्टडीड इन लास्ट व्हिडिओज. कुठल्या फिजिकल स्टेटसाठी कुठला सिम्बॉल वापरतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर अशा सिम्बॉलचा उपयोग करून
अभिक्रियाकारकाच्या आणि उत्पादिताच्या भौतिक अवस्था या समीकरणामध्ये दाखवायच्या. नाव फॉर एक्झाम्पल द केमिकल रिॲक्शन. ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया सांगितली त्यावेळेस सांगितलं होतं वेन ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड then there is formation of aqueous solution of sodium sulfate and water. It means physical state of sodium hydroxide is aqueous. Therefore write AQ in bracket along with the formula of sodium hydroxide. Then physical state of sulfuric acid is also aqueous. Therefore write AQ in bracket along with the formula of sulfuric acid. Sodium sulfate is also in aqueous solution state and water is in liquid state. Hence mention the physical state of reactant and product with the help of symbol along with their formulae to make the equation more informative. Then similarly the conditions like temperature, pressure, catalyst under which chemical reaction take place should be mentioned on and or below the arrow. म्हणजे जर एखादी रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी विशिष्ट तापमान वापरला असेल किंवा विशिष्ट दाब वापरला असेल किंवा एखादं उत्प्रेरक वापरला असेल तर ती माहिती या ॲरोच्या वर आणि किंवा खाली म्हणजे ॲरोच्या वर किंवा खाली लिहायची असते. आता ही रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी जी कंडिशन वापरली, जे तापमान आहे, जे दाब आहे किंवा जो कॅटलिस्ट वापरला आहे त्याची माहिती आपल्याला दिलेली नाही त्यावेळी तर ती लिहायची गरज नाही. तेच पुढं सांगितलं आहे. हाऊएवर इफ वी डू नॉट हॅव सफिशियंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स अँड द कंडिशन ऑफ केमिकल रिॲक्शन देन दिस स्टेप मे बी अवॉइडेड. म्हणजे जर आपल्याला रासायनिक अभिक्रिया जी दिलेली आहे त्या अभिक्रियेत अभिक्रियाकारकाच्या आणि उत्पादिताच्या भौतिक अवस्था दिल्या नसतील किंवा ती अभिक्रिया कुठल्या कंडिशनमध्ये होते ती दिलं नसेल तर ही 5वी स्टेप ड्रॉप करायची. म्हणजे ती 5वी स्टेप आपल्याला लिहायची गरज नाही. जर भौतिक अवस्था दिल्या नसतील तर ती लिहायची गरज नाही किंवा कंडिशन दिल्या नसतील तर ती लिहायची गरज नाही, हा त्याचा अर्थ. हेन्स देर आर 5 स्टेप्स फॉर बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. अशा प्रकारे आणि 5 स्टेप आहेत. इन द फर्स्ट स्टेप वी राईट अ केमिकल इक्वेशन फ्रॉम गिवन केमिकल रिॲक्शन और वर्ड इक्वेशन. इन सेकंड स्टेप वी चेक वेदर द गिवन इक्वेशन इज बॅलन्स्ड और नॉट by comparing the number of atoms on 2 sides of equation. In the third step we balance the unbalanced chemical equation. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण अनबॅलन्स्ड इक्वेशनचं बॅलन्स्ड इक्वेशन रूपांतरित करणार आहोत. म्हणजे असंतुलित रासायनिक समीकरणाचं संतुलित रासायनिक समीकरण करणार आहोत. चौथ्या स्टेपमध्ये बॅलन्स्ड इक्वेशन जे मिळाले ते लिहिणार आहोत. आणि 5व्या स्टेपमध्ये जर अभिक्रियाकारकाच्या आणि उत्पादिताच्या भौतिक अवस्था दिल्या असतील तर त्या लिहिणार आहोत किंवा ती अभिक्रिया कुठल्या कंडिशनमध्ये होते ते दिलं असेल तर ते इथं आपण ॲरोवर किंवा ॲरोच्या खाली दर्शवणार आहोत. तर याप्रमाणे 5 स्टेप आहेत. धन्यवाद.